दुर्दैवी घटना ज्या ठिकाणी घडलेली होती तळेरान या ठिकाणी एका तळ्यामध्ये बुडून 2 चिमुकल्यांचा अंत झालेला आहे. एक मुलगी आणि मुलगा ही 2 भावंड तळ्यामध्ये बुडून यांचा सकाळी मृत्यू झालेला आहे. ते PM करण्यासाठी ओतूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. अतिशय हृदयद्रावक ही स्थिती आहे. गेल्याच आठवड्यामध्ये बल्लाळवाडीमध्ये अशीच घटना घडली. शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या मुलांचा करुण अंत झाला. 2 मुलं मृत्युमुखी पडली. त्यानंतर आता हे ज्या तळेरान जी वसईवाडी म्हणून वाडी आहे त्या ठिकाणच्या शेततळ्यामध्ये पाझर तलावामध्ये बुडून या मुलांचा करुण अंत झालेला आहे. हे अतिशय दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना वसईवाडी तळेरान या परिसरामध्ये घडलेले 2 चिमुकल्यांचा करुण अंत या वसईवाडी इथल्या पाझर तलाव झालाय. सरपंच साहेब नमस्कार. नमस्ते. सकाळी काय घडलं? सकाळी साधारण 11 सव्वा 11च्या आसपास सगळे लोक कपडे धुवायला वगैरे ऊन झाल्यानंतर तळ्यावर जात असतात. त्या ठिकाणी त्यांच्या आई पण गेली होती. त्याच्याबरोबर ही मुलं कधी त्यांच्याबरोबर गेली काय कुणाच्या लक्षात आलं नाही. आणि खेळता खेळता ही दोन्ही मुलं पोहायला गेली आणि दोन्ही बुडाली. ते जेव्हा कळाला सगळे ग्रामस्थ आम्ही सर्व पदाधिकारी वगैरे सगळे धावत गेलो. डॉक्टर चोपडा पण तिथे लगेच आलं, ऑन द स्पॉट ते गेलं. परंतु एक 10-15 मिनटं शोधण्यातच गेला पाण्यामध्ये मुलांना. तोपर्यंत दोन्ही मुलं ऑफ झाली होती. पण ही जुळी मुलं आहे असं समज? हो, दोन्ही जुळे मुलं आहेत आणि न्यू इंग्लिश स्कूल घोडेगाव या ठिकाणी होती. विशेष करून दोन्ही इतकी अतिहुशार होती की मुलीचा 3रा नंबर आलता आणि मुलाचा 1ला नंबर आलता. इतके हुशार होते दोन्ही पण. वर्गामध्ये अतिशय हुशार असणारी दोन्ही मुलं. नाव सांगा मुलं? मुलीचं नाव श्रावणी रामदास साबळे आणि मुलाचं नाव गणेश रामदास साबळे. एकुलता एक मुलगा होता. चौथीला शिकवलं? यावर्षी 4थीला गेले होते ते. सुट्टीला इकडे आले? हो, सुट्टीला. आता सुट्ट्या लागल्या आणि 2-4 दिवसापूर्वीच आले होते. मग काय घडलं होतं? आई सोबत गेले होते? हो, आई होती. सगळेच वडील पण पुढे गेले होते आणि लोक रस्ता पण तिथूनच आहे ना, कुठं जायचं रानामध्ये वगैरे हिरडा बेहड्यासाठी जाताना. आणि आज मंगळवार असल्यामुळे सगळेच आंघोळीला वगैरे जातात तळ्याकडं. जात असतात आणि त्याच्याबरोबर रोजच जात होती पोरं बरं का. परंतु आज कसं काय, तिथे किती लोक होती यावेळी घटना घडली? म्हणजे लहान मुलं होती त्यावेळेस. मोठ्या एक मिनिट, हे भाऊ एक त्यांची आई वगैरे कोणी सोबत नव्हतं. नाही त्यांची एक मोठी मुलगी एक काहीतरी साधारण मला वाटतंय ती कितीला ते 6वीला होती. 6वी 7वीला सोडले. 8वीला असेल आपल्याला. म्हणजे 8वीला एक मुलगी आहे, ती धुवायला गेली होती नाही आणि तिने आणलं नव्हतं पोरांना. पण ही नंतर पोरं पाठी लागून वाटतं गेले का काय आणि ही इकडे धुवायच्या नादत होती. ती 2 पोरं आत गेली. हिला पण काय पोहता येत नाही लहान पोरीला. ती पण दुसरी मोठी मुलगी ती. ते दोघे गेले आणि ती पोरगी ओरडत सगळ्यांना सांगत होती. पण दुर्दैवानं तळ्यावर एक सुद्धा माणूस नव्हता. अक्षरशः कडं कुणाचा मुळं कुणी बाया पण धुवायला नव्हते, कुणी काय नव्हतं आणि गावकरी पण कोणी नसतं. एक जरी तिथं असतं तरी हे केलं असतं. आम्हाला ती जेव्हा पोरगी ओरडत आली त्यावेळेस तिथल्या स्थानिक महिलेने मला फोन केला. आम्ही गेलो होतो गाडीवरती गेलो तिथं. पण तिथं जाईपर्यंत 4-5 माणसं जमली होती, शोधत होती. आम्ही जाईपर्यंत एका मुलीला काढलं होतं. मग ती काढेपर्यंत मला वाटतं साधारण 11:30 जवळजवळ 20-25 मिनिटं होऊन गेली होती तिला. किती वाजले होते तेव्हा? मला 11:44ला फोन आला होता. चालेल. आणि त्याच्या आधी काहीतरी 15-1 मिनिट आधी झालं होतं. 20 मिनिटं आधी. 11:15 11:30 मध्ये झालं होतं. आणि त्या दरम्यान मग जोपर्यंत आम्ही जाईपर्यंत 3-4 पोरं जमून गावातली शोधाशोध चालू होती. नेमकं मी जायला आणि तिचे वडील आणि एक मुलीला पहिल्यांदा काढलं. त्याच्यानंतर 15 मिनिटांनी परत मुलगा सापडला. मुलीला जोपर्यंत काढलं तोपर्यंत डॉक्टर पण आले होते सोबत. काय तितकं खोल पाणी का तिकडे? खोल पाणी म्हणजे हाय बऱ्यापैकी खोल आहे तिचं, कारण पूर्ण गाळाचं तलाव आहे पूर्ण त्याच्यामध्ये. आणि एकदा जर पाय गुतला तर सापडणार. जवळजवळ बरंचसं खोल आहे. तरी आता मध्ये विहिरीचं उत्खनन वगैरे काहीतरी माती काढलेली उपसा केलेलं होतं ना, तेव्हा तलाव बराच खोल आहे. आणि एकदा मातीमुळे एकदा सरकत आतमध्ये जातं. दोन्ही पोरं एकमेकांना धरायला गेले असतील, काही कळलं नाही काय झालं. पण दोन्ही सोबत गेले आणि जवळजवळ मुलगी जेव्हा काढली तिला ऑलरेडी 15-20 मिनिट अर्धाच होऊन गेला होता. त्याच्यानंतर 15 मिनिटांना मुलगा काढला. म्हणजे ते खुले असल्यामुळे जवळजवळ बरेचसे गावकरी बरेच होते, पण शोधता बराच वेळ होऊन गेला. आणि चिखल आहे ना पूर्ण, त्यामुळं जमलं शोधला. आणि जवळ काढली का जेव्हा डॉक्टर असे हे करत होते नाही पूर्ण हे होऊन गेलं होतं. आणि मी पण बऱ्याच सुद्धा तोंडातून मावत वगैरे दिला वगैरे, तोंडातून पिचकर यायच्या डायरेक्ट अशा बाहेर चिखलानी. ज्यावेळेस पिचकर आल्या नाकातून वगैरे पूर्ण चिखल बाहेर आला होता. हे काय माझा अंगपार म्हणजे त्या मुलाच्या नाकातून याच्यातून हे चिखल बाहेर येत होता डायरेक्ट पूर्ण.
हे माझ्या अंगावरच हे का असं जो डॉक्टरांनी पंप जरी केलं किंवा मी जरी माऊथ दिला ना तो पूर्ण 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 कडक होऊन गेले ते पोरं. आणि इंग्लिश मिडियम स्कूल गोडेगाव तिथं शिकायची पोरं पण सुट्टीला आली होती गावाला ना. घरची परिस्थिती कशी आहे यांची? अवघड लय आला की माझ्या भाऊचा मुलगा आहे तो. सकाळी माझ्याकडून दुकानात येऊन गेली सकाळी तर त्यांना पैसे दिले होते. मी म्हटलं दुकानात जाऊ बाहेर नाही जाऊ नका कुठं. माझ्याशिवाय राहत नाहीत पोरं. पण आता आश्रम शाळेमध्ये कोंडून असतील, बाहेर आले म्हणून चला फिरायला म्हणून गेले असतील. पोरं ऐकतात व घराचं पण काम चाललंय पण तशी काय गेले का जात नाहीत तशी कधी. म्हणजे दिवसाआड म्हणजे दररोज जरी म्हटलं तरी 5,000 रुपये गेले तर माझ्याकडे दुकान सोडून कुठं जात नाहीत पोरं. तुमची कोण होती ती मुलं? हा चुलत भाऊ मोठा माझा त्यांची मुलं दोन.